स्वीट फराळ सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवणार आहोत। साबू तांदूळ धुवून फुगत ठेवायचे आहेत 15 मिनिटांसाठी। जास्तही साबू तांदूळ फुगून नाही घ्यायचे, 75% फुगून घ्यायचे। शेंगदाणे मी धुवून घेतले, त्याला डस्ट पावडर असते म्हणून। साबू तांदूळ 75% फुगून घ्यायचे आहेत। साबू तांदूळ जर जास्त फुगून घेतले तर शिजवताना चिकट होतात। सिंपल सेवयांचा नाश्ता बनवत होते, पण फुगवलेले साबू तांदूळ मिक्स करून वेगळं काहीतरी सकाळचा नाश्ता तयार होते आणि खूप छान चवीलाही होते। गव्हाच्या सेवया ड्रायफ्रूट यामध्ये आवडेल ते मिक्स करू शकता। मी मनुका आणि बदाम घेतले। तिखट मिरची एक बारीक चॉप करून, बदाम 4-5 मोठ्या तुकड्याने कट करून, एक मोठा चमचा तूप मिक्स करून, मिरची। नाश्त्यामध्ये जर क्रंचीपणा हवा असेल तर ड्रायफ्रूट शेंगदाणे तुपामध्ये रोस्ट करून साईडला काढून घ्या। मी सर्व एकत्रच करून घेतले। सेवया तुपामध्ये रोस्ट करताना करपवून नाही घ्यायच्या सेवया। साबू तांदूळ मिक्स करून गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवून साबू तांदूळ मिक्स करून घ्यायचे। मी यामध्ये पाणी ओतलेलं आहे, पाण्याऐवजी तुम्ही वाफवून घ्या, त्याने सुटसुटीत होतोय। घाई असल्यामुळे मी वाफवून नाही घेतलं, वाफवून छान होतोय। 2 पिंच मीठ मिक्स करून गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण देऊन, जास्तही वेळ लागत नाही नाश्ता बनवण्यासाठी, 5 मिनिटांमध्ये नाश्ता रेडी होते। गुळाऐवजी तुम्ही साखरही मिक्स करू शकता, गोड तुमच्या आवडीनुसार। चवीलाही नाश्ता छान आणि क्विकली तयार होते सकाळचा नाश्ता।